22 जुलै 2025. आपण उद्या 23 जुलै 2025 साठीचं प्रेडिक्शन करूया. पण आधी आपण बघूया आजच्या दिवशी काय झालं. मी आज क्लिअर कट काय काय गोष्टी काल सांगितल्या होत्या तुम्हाला. कोणी जर माझा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल आणि फॉलो केलं असेल तर आज त्याला पैसे चांगले मिळाले असतील. तत्पूर्वी सांगू इच्छितो मित्रांनो, मी ह्या सगळे जे तुम्हाला हे देतोय, लेवल्स देतोय, तुम्ही त्याच्यावरती काम करत असाल नसाल मला नाही माहिती. कृपा करून यूट्यूब चॅनल माझा सबस्क्राईब करून ठेवून द्या. कारण का मी हे आयुष्यभर देईन असं नाही. मी काही दिवसच देईन. यूट्यूब चालवणं माझा बिझनेस नाही आहे. मी यूट्यूब चालवतोय फक्त आणि फक्त जी माझी मुलं ट्रेनिंगला येत आहेत त्यांच्यापर्यंत माझे व्ह्यू रोज पोचायला पाहिजेत याच्यासाठी. तुम्ही माझं यूट्यूब चॅनल जर फॉलो करत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण का काही दिवसानंतर मी पब्लिकली यूट्यूबचे जे काही माझे लाईव्हचे जे काही लेवल्स आहेत ते देणं बंद करीन. जे माझे सबस्क्रायबर्स असतील त्यांनाच फक्त हे व्हिडिओ जातील, बाकीच्यांना जाणार नाहीत. तर कृपा करून व्हिडिओ तुम्ही यूट्यूब जर माझं चॅनल असेल तर सबस्क्राईब करून ठेवून द्या. नोटिफिकेशन ऑन करून ठेवून द्या. ओके, ठीक आहे. आता मी काल लेवल दिली होती. मी काल सांगितलं होतं, व्यवस्थित सांगितलं होतं की ही एक लेवल आहे 25,144. ही लेवल मार्केट उद्या 100% क्रॉस करेल. इथून आपण इथे मार्केट क्लोज झालं होतं, मी सांगताना सांगितलं होतं ही लेवल 100% क्रॉस करेल. पण मी त्याच्यानंतर हे पण सांगितलं होतं की हा एक हर्डल आहे. हा हर्डल साधारणपणे 25,194च्या आसपास आहे. हा जिथपर्यंत मार्केट क्रॉस करत नाही, म्हणजे हा एक रेसिस्टन्स आहे. हा जिथपर्यंत मार्केट क्रॉस करत नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम येणार नाही. तुम्ही उगाच 25,144 क्रॉस झाल्या झाल्या वरच्या साईडला जाऊ नका, थोडंसं वेट करा. इथे एक चांगली प्राइस ॲक्शन मित्रांनो सकाळी 1 मिनिटामध्ये झाली. जर कोणी माझे लाईव्हचे ट्रेड बघितले असतील तर त्याला कळलं असेल की मी इथे लाईव्हमध्ये कसा ट्रेड पकडला होता तो. आणि इथे लाईव्हमध्ये एक चांगला प्राइस ॲक्शन बनली आमच्या हिशोबानुसार. आणि आपण इथे कुठेतरी तो ट्रेड बुक करून टाकला. सॉरी, इथे कुठेतरी ट्रेड बुक करून टाकला 25,077च्या आसपास. त्यामुळे आपल्याला एक चांगलं प्रॉफिट मिळालं याच्यामधून. आजचा दिवस आपला चांगला गेला. तर ही एक हर्डल होता. आणि तुम्हाला दुसरी की लेवल दिली होती मी, जर मार्केट खालच्या साईडला येत आहे तर मार्केटचे जे खालची लेवल असेल ही सुद्धा मी क्लिअर कट सांगितली होती की कुठून मार्केट बाउन्स होऊ शकेल. तर ही एक लेवल दिली होती तुम्हाला मी 25,040-41ची की इथपर्यंत मार्केट येऊ शकेल आणि इथून हर्डल परत एक सपोर्ट आपल्याला आहे. म्हणजे हा एक रेसिस्टन्स दिला होता, हा एक सपोर्ट दिला होता. दोन्ही लेवल्स मी त्यांना दिल्या होत्या. जर कोणी पकडलं असेल तर इथून याला एक चांगली, कारण का मार्केट गॅपअपच 70-80 पॉईंट झालं होतं. त्यामुळे हा जो पकडायला हा जो ट्रेड होता हा पकडायला खूप सोपा होता, कारण का खालपर्यंत जरा बऱ्यापैकी स्पेस होता. पण इकडनं हा जर कोणी पकडला असेल तर हा सुद्धा एक चांगला आहे. ही मोमेंटम जर तुम्ही बघायला गेलात तर ही टच झाल्यानंतर ही मोमेंटम सुद्धा 85 पॉईंटच्या आसपासची मोमेंटम होती. कोणी पकडला असेल तर मला कृपा करून स्क्रीनशॉट शेअर करा माझ्या व्हॉट्सअपला. मी कमेंट ऑफ ठेवतो मित्रांनो, कारण का मला तुमच्या कमेंट वाचायला आणि त्याला रिप्लाय द्यायला अजिबात वेळ नाही. आपण हे सगळं एज्युकेशन पर्पज चालवतोय, त्यामुळे तुम्ही कृपा करून मला माफ करा. मी कुठलेही कमेंट बघणार नाही, म्हणून मी कमेंट ऑफ ठेवून देतो. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. मी माझा एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप चालवतो, त्या व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला ॲड पण करू शकतो. ओके, आता हा एक चांगला मोमेंटम इथून खालच्या साईडला आपल्याला पकडता आला. आपण त्या ह्याच्यामध्ये प्रॉफिट कमवला. आता उद्यासाठी स्ट्रॅटेजी काय असेल तर उद्यासाठी मी क्लिअर सांगेन मित्रांनो, जिथपर्यंत 25,000 खाली क्रॉस करत नाही तिथपर्यंत तुम्ही डाऊन साईडचा विचार पण करू नका. आणि जिथपर्यंत 25,196 वरती क्रॉस होत नाही तिथपर्यंत अपसाईडचा विचार करू नका. मार्केटमध्ये रिझल्ट सीझन चालू आहे. प्रत्येक कंपन्यांचे रिझल्ट येत राहत आहेत, त्यामुळे थोडंफार आणि नॅशनल इंटरनॅशनल न्यूज येत राहतात, त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी राहते. प्रत्येक दिवसाचे टॅम्पलेट्स क्लिअर असतीलच असं नाही. प्रत्येक दिवसाला तुम्हाला टॅम्पलेट्स पाहिजे तसे मिळतीलच असं नाही. थोडासा तुम्ही प्रत्येक दिवसाचा टॅम्पलेट्स कसे रीड करायचे मी काल क्लिअर कट सांगितलं होतं की मार्केटचे टॅम्पलेट्स वेगवेगळे बनू शकतील. मी असा ॲरो करून तुम्हाला दाखवला होता. कालचा जर व्हिडिओ कोणी व्यवस्थित बघितला असेल तर त्याला कळलं असेल की टॅम्पलेट्स थोडेफार कशा प्रकारे बनायला सुरुवात होतात किंवा कशा प्रकारे बनतात. जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळत असेल. तर तुम्ही टॅम्पलेट्स रीड करायला शिका, कारण का इंट्राडेला मी आजचा व्ह्यूमध्ये तुम्हाला फक्त की लेवल्स देऊ शकतो, पण की लेवलवर ट्रेड कसा करायचा आहे हे ट्रेड करणं स्किल आहे. कारण का तुम्हाला
तुम्ही एंट्री आणि एक्झिट जेव्हा ट्रेडमध्ये करता ना, तेव्हा ती तुमची परफेक्ट पाहिजे. तुमचा स्टॉप लॉस 5, 10, 20 पॉइंटचा जर हिट झाला, तर ऑप्शन्समध्ये भयानक प्रकारचे लॉसेस होतात. एक 10 किंवा 20 पॉइंटचा जरी स्टॉप लॉस हिट झाला, तरी कमीत कमी 1500, 2000, 3000, 4000 रुपये तुमचे आरामात जातील. डिपेंड्स की तुम्ही किती रुपयाच्या लॉट साईजवर बसलेला आहात. मी परत सांगतोय की हे ज्या माझ्या की लेवल्स आहेत, एज्युकेशन पर्पज घ्या. कोणी रिअल मनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. मी कुठलाही सेबी रजिस्टर्ड अनालिसिस नाहीये. तुम्ही हे सगळं एज्युकेशन पर्पज शिका. कारण का कसं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी इन्स्टंट पाहिजेत, मॅगी सारख्या 2 मिनिटात. सर काहीतरी स्ट्रॅटर्जी सांगा, 2 मिनिटात मी उद्यापासून अप्लाय करायला सुरुवात करीन आणि पैसे कमवायला सुरुवात करीन. असं नाही होत मित्रांनो. हिरा सुद्धा खाणीमधून काढल्यानंतर त्याला व्यवस्थित कटिंग करून पॉलिश केल्यानंतरच त्याला किंमत आहे. तसं तुम्हाला आधी शिकलं पाहिजे. तुम्हाला त्या शिकल्यानंतर तुमचं जे काही शिकलेलं ट्रेनिंग आहे त्याच्यावर तुम्हाला त्या ट्रेनिंगला पॉलिश करायला पाहिजे. मग जाऊन कुठेतरी मार्केटमध्ये पैसे बनतील. असंच तुम्ही म्हणाल तर मार्केटमध्ये पैसे बनणार नाहीत. तुम्ही कुठलाही कोर्स बाय करा, माझा करा, नाहीतर अजून कुठल्याही मेंटरचा कोर्स बाय करा, तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवसापासून रिझल्ट येणार नाही. तो कोर्स बाय केल्यानंतर ते जे काही शिकलेलं जे काही नॉलेज आहे, त्याला मार्केटमध्ये रिअल रिअल ट्रेडिंग चालू असताना रिअल मनी इन्व्हेस्ट करून, जे इमोशन्स कंट्रोल करून ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला म्हणत असाल की तुम्ही मी 10-15 दिवसात किंवा महिनाभरात येतील, तर तसं नाही येणार. त्याला भरपूर वेळ जाईल मित्रांनो. हां, तुम्ही शिकू तर शकता. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, इथून रेसिस्टन्स आहे, इथून तुम्ही काय करा, रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करा. हा सपोर्ट आहे, इथून तुम्ही काय करा, अपसाईडचा ट्रेड प्लॅन करा. पण ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो प्रत्येकाला डॉट टू डॉट पकडता येतातच असं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा काही काही स्किल आहेत. मी आज ट्रेड करताना मी डाऊन साईडचा ट्रेड सिलेक्ट केला, पण डाऊन साईडचा ट्रेड सिलेक्ट केल्यानंतर सुद्धा मी एकदा एक्झिट झालो. कारण का ऑप्शन्स ग्रीक जे असतात ते अशा प्रकारे भयानक प्रकारे वर्क करतात. पहिला ट्रेड मी माझा इथे टाकला आणि ही कॅन्डल बनताच मी इथे या ट्रेडमधून बाहेर झालो. माझा पहिला जो ट्रेड होता मी डाऊन साईडला इथे टाकला आणि ह्या कॅन्डलवरती मी बाहेर झालो. ही जेव्हा ग्रीन कॅन्डल बनली तेव्हा मी या ट्रेडमधून आउट झालो. परत सेकंड ट्रेड मी इथे परत कुठेतरी टाकलाय, ह्या कॅन्डल इथे, आणि तो ट्रेड मात्र मग मी इथे काढला. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की पॉईंट टू पॉईंट ट्रेड टाकता आले पाहिजेत. नाहीतर काय होईल की तुमच्या ऑप्शन ग्रीकमुळे तुम्ही जरी डायरेक्शन तुमचं बरोबर असेल तरी तुमचे नुकसानीमध्ये तुम्ही जाऊ शकता. स्ट्राईक प्राइस कुठली सिलेक्ट करायची आहे, कुठल्या स्ट्राईक प्राइसवर काम करायचं आहे, कुठल्या कॅन्डल जर बनते आपल्या अगेन्स्ट तर त्याच्यावर बाहेर पडायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगमध्येच येतात. विदाऊट ट्रेनिंग येत नाहीत मित्रांनो. परत सांगतो तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित रीड करता आल्या पाहिजेत. रीड करता आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज घेता आलं पाहिजे, तरच ते सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मला फक्त उद्यासाठी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की उद्या बुधवार आहे. उद्या जर मार्केट साईडवेज राहिलं तर परत परवासारखी सेम सिच्युएशन होईल की मार्केट, मंगळवार झाला आता बुधवार गुरुवार पण मार्केट मार्केट ह्या लेवलमध्ये खेळू शकतं. परत सांगतोय, बुधवार गुरुवार मार्केट ह्या लेवलमध्ये खेळू शकतं. जर मार्केटने ही अपसाईडची लेवल जर मार्केटने ही अपसाईडची लेवल नाही कळलं 24,195 किंवा डाऊन साईडची ही लेवल नाही कळलं 25,000ची खाली जर नाही क्रॉस केलं, तर मात्र मार्केट पूर्ण बुधवार आणि गुरुवार 2च दिवस राहिलेले आहेत, पूर्ण मार्केट साईडवेज होईल. आणि साईडवेज मार्केटमधून सुद्धा मित्रांनो पैसे काढता येतात. असं काही नाही की मार्केटने मोमेंटम दिलं तरच पैसे काढता येतात. मार्केटने मोमेंटम नाही दिलं तरी पण पैसे काढता येतात. फक्त की तुम्ही इंट्राडेमध्ये जेव्हा बसता ना, त्या इंट्राडेमध्ये तुमचा फोकस काय असतो. हां, इंट्राडेमध्ये जर तुमचा फोकस असा आहे की मी ₹1 लावतोय आणि मला ₹100 मिळायला पाहिजेत, तर प्रत्येक वेळेला नाही मिळणार. हां, तुमचा इंट्राडेमध्ये जर असा फोकस असेल मी ₹1 लावतोय, ₹1 स्टॉप लॉस घेतोय, तर माझा ₹3 कमीत कमी माझं टार्गेट असलं पाहिजे, तर तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही जर ₹1 घालवायला तयार असाल आणि ₹100 मिळवायला तयार असाल, तर ते प्रत्येक दिवशी नाही होणार. ते मित्रांनो महिन्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळेला, जास्तीत जास्त 3 ते 4 वेळेला, एवढ्याच वेळेला होतील. हां, पण तुमचा जर रेशो तुम्ही 1:3 किंवा 1:5 ठेवताय किंवा 1:6 ठेवताय, तर हा रेशो तुम्हाला महिन्यातून 8-10 वेळेला तरी आरामात मिळून जाईल. तर तुमचा फोकस कशावरती आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा फोकस जर मोठ्या ट्रेडवर आहे, झिरो हिरो करायच्या भानगडीत तुम्ही जर पडत असाल, तर सॉरी मित्रांनो, झिरो हिरो मी बिलीव्ह करत नाही. कारण का झिरो हिरो कधीतरी महिन्यातून एकदा होतं.
बाकीचे 30 दिवस बाकीचे 20 दिवस जे काही मार्केट असेल ते तुम्हाला पूर्ण झिरोच करून टाकतं. त्यामुळे तुम्ही एका ट्रेडमध्ये कमवता आणि परत महिनाभरात सगळे ते कमवलेले पैसे सगळे परत मार्केटला देऊन टाकता. आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं जर काही मी शिकवत असेन, तर मी माझ्या स्ट्रॅटेजी नंतर शिकवतो. मी माझ्या पहिल्यांदा एवढंच शिकवतो, की तुमचं कॅपिटल कसं सेव्ह करायचंय. जर तुम्ही तुमचं कॅपिटल सेव्ह करू शकलात, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकाल आणि तुम्ही जर मार्केटमध्ये टिकलात, तरच तुम्ही काय करू शकाल, तुम्ही पैसे बनवू शकाल. तुम्ही तुमचं जर कॅपिटल सेव्ह नाही करू शकलात, भलेही 10 ट्रेड मोठेच्या मोठे ₹1 चा ₹200 होणारे ट्रेड तुमच्या हातातून निसटले तरी चालतील. पण तुमचं जर ₹10 चं कॅपिटल आहे, तर त्या ₹10 अजिबात ₹10 ₹10 कधीही निसटता कामा नयेत. कारण का कॅपिटलच ₹10 आणि ते जर प्रत्येक वेळेला तुमचं कॅपिटल जात असेल, तर मात्र तुम्हाला कितीही नॉलेज असू दे, कितीही तुम्ही एक्सपर्ट ट्रेडर्स असू द्यात, कितीही तुमच्याकडे जबरदस्त स्ट्रॅटेजी असू दे, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही. एक दिवस कमवाल आणि एक दिवस असं घालवाल, की त्याच्यामधून तुम्ही कमवलेले महिन्याभराचे सगळेच्या सगळे पैसे तुमचे निघून जातील. म्हणून आमचा पहिला फोकस असतो, की तुमची मनी मॅनेजमेंट, की कॅपिटल कसं सेव्ह करायचं. ह्याचा पहिला लेसन आमचा असा असतो, की कॅपिटल सेव्ह करा. मग तुम्ही स्ट्रॅटेजी शिका, मग तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी शिका. कारण का मग मात्र सगळ्या गोष्टी तुमच्या सायकॉलॉजीनुसार तुम्हाला चालताना दिसतील. भलेही एखाद दुसऱ्या ट्रेडमध्ये लॉस होऊ दे, सायकॉलॉजी बदलली नाही पाहिजे. रोज एकच ट्रेड करा. एकाच ट्रेडमध्ये एक प्रॉफिट किंवा एक लॉस घ्या. एवढंच माझं सांगणं आहे. माझं जर लाईव्ह सेशन कोण बघत असेल, रोज मी ट्रेड करताना जर कोण बघत असेल, तर त्याच्यामध्ये मी सांगतो मित्रांनो, माझा जर लॉस झाला तर मी आज ट्रेडिंग बंद करून टाकीन, सिस्टम बंद करून टाकीन. त्याच्यानंतर मार्केट 500 पॉईंट वर जाऊ दे, 500 पॉईंट खाली जाऊ दे, मला घेणं देणं नाही. किंवा माझा एक प्रॉफिट झाला तरी पण मी माझी सिस्टम लगेच बंद करून टाकतो. कारण का ठीक आहे, माझं प्रॉफिट झालं, मी निघून गेलो. कारण का मी इंट्राडे ट्रेडर आहे. मी स्काल्पर आहे. मला माझ्या आज सपोज मी धरतोय की माझा ₹1500 लॉस झाला पाहिजे किंवा ₹3000 लॉस मी सहन करू शकतो आज, तर माझं टार्गेट ₹9000 कमवण्याचंच असेल. किंवा माझं टार्गेट सपोज मी ₹2000 आज लॉस करू शकतो, तर माझं टार्गेट आज ₹6000 कमवण्याचंच असेल. मी आज जर 10,000 लॉस करू शकतो ह्याने बसलोय, तर माझं टार्गेट ₹30,000 रोज कमवण्याचं असेल. तर एवढं फॉलो करा. सिंपल बेसिक आहे, की तुमचं कॅपिटल किती आहे, तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट करू शकता, त्यानुसार तुम्ही ट्रेड करा. उगाच ओव्हर ट्रेडिंग करू नका. कारण का मला काही काही लोकांचे असे रिप्लाय येतात, भयानक रिप्लाय येतात, की इतके इतके पैसे त्यांनी लॉस केले, इतके इतके रुपये त्यांनी या मार्केटमधून घालवून टाकले. कृपा करून असं चुकूनही करू नका. कारण का नंतर कितीही नॉलेज आलं तरी तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. कारण का तुमच्याकडे मग कॅपिटल राहत नाही. ठीक आहे. मी सायकॉलॉजिकल सब्जेक्ट थोडासा बाजूला ठेवतो. आता बघा, मार्केटमध्ये ह्या 2 की लेवल आहेत. परत मी अजून सांगतो, 25,195 आणि इथे तुम्हाला खालच्या साईडला आहे 25,000. जर खालच्या साईडला मार्केट 25,000 ब्रेक करते, तर सेकंड हर्डल तुमच्यासाठी हे फेस करावं लागेल 24,945. ही लेवल जर कोणी तोडलं तर लगेचच्या लगेच तुम्ही सेलिंगला जाऊ नका. हे एक हर्डल आहे. इथे प्राइस ऍक्शन बघावी लागेल. इथे प्राइस ऍक्शन काय बनते काय बघावी लागेल. प्राइस ऍक्शन जर बनत असेल तर प्राइस ऍक्शन नुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकता. मी परत सांगतोय मित्रांनो, प्राइस ऍक्शन म्हणजे तुमचा डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न, व्हेज पॅटर्न, फलाना डिमकाना असले पॅटर्न काही नाहीत. प्राइस ऍक्शन, आपल्या प्राइस ऍक्शन टोटली डिफरंट असतात. त्या आपण 1 मिनिटावर जाऊन बघतो. 15 मिनिटावर किंवा 1 तासावर जर तुम्ही ट्रेड करत असाल तरी सुद्धा छोट्या टाइम फ्रेम मध्ये प्राइस ऍक्शन बनत असतात. त्या प्राइस ऍक्शनचं कन्फर्मेशन घेऊनच आपण अप साईडला किंवा डाऊन साईडला ट्रेड करत असतो. तर ही एक खालची लेवल आहे. इथे प्राइस ऍक्शन बघायला लागेल. जर इथे काही प्राइस ऍक्शन तुमची जर बनत नसेल तर डायरेक्ट मार्केट फॉल करेल आणि मग मार्केटची जी सगळ्यात खालची लेवल असेल ती भयानक असेल. मार्केट हे कमीत कमी 24,700च्या खाली ट्रॅव्हल करताना तुम्हाला दिसेल. ही 24,700च्या खालची ट्रॅव्हल करायची लेवल आहे. जर हे मार्केट ही लेवल तोडतंय तर तुम्ही केअरफुल राहा. मार्केटमध्ये कुठल्याही सिच्युएशनला कुठलीही न्यूज येऊन कुठल्याही भयानक प्रकारे मार्केट चालू शकेल. पण माझा अंदाज आहे की उद्या बुधवार आणि गुरुवारी मार्केट थोडं साईडवेज राहील. कारण का प्रीमियम तसे काही फार हेवी नाही आहेत. पण सांगता येत नाही, कुठल्याही न्यूजचा इम्पॅक्ट हेवी होऊ शकतो. तर त्यामुळे थोडीशी केअरफुल घ्या. मार्केटने जर उद्या ही लेवल तोडलं 25,196, तर मात्र मार्केटमध्ये मित्रांनो एक जबरदस्त अपसाईडला मुवमेंटम येईल. मग ती मुवमेंटम जी येईल ती मुवमेंटम कमीत कमी हे टार्गेट धरून चला. हे टार्गेट आहे साधारणपणे 25,320च्या आसपास. हे लेवल तोडायला जाईल मार्केट, जर इथून वरती जर मार्केट निसटतंय तर. पण ह्या सगळ्या गोष्टीला जर आणि तर आहेत. हे दोन मध्ये एक मेजर रेसिस्टन्स आणि मेजर हर्डल्स आहेत. ह्या दोन्ही गोष्टी धरून चला.
वरच्या साईडला अजून कुठलं हर्डल मला दिसत नाही. जर हे क्रॉस झालं तर मार्केट डायरेक्ट 321 च्या घरात जाईल. पण खालच्या साईडला जर ही लेवल तोडलं तर एक शेवटचं एक हर्डल राहील मार्केटमध्ये 24,945 पासून 24,882 पर्यंत एक हर्डल राहील. हे हर्डल थोडंसं पार करणं मार्केटला थोडंसं कठीण होऊन जाईल, पण लक्ष ठेवा कारण का इथे परत प्राइस ॲक्शन बनायला लागेल. नाहीतर मार्केट काय करेल हळू-हळू, 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 हळू-हळू आणि एकदम डायरेक्ट तोडून टाकेल. तुम्ही लक्ष द्या इथे प्राइस ॲक्शन जर तुम्हाला माहीत नाही कशी बनते, तुम्हाला ट्रेड कसे करायचे माहीत नसतील, तर इथे ट्रेड करायला जाऊ नका. ही थोडीशी रिस्की लेवल राहून जाईल तुमच्या ट्रेडिंगसाठी. मोस्ट माझा असा समज आहे की मार्केट ह्या रेंजमध्ये गुरुवारपर्यंत तरी राहील. शुक्रवारी परत एक मोमेंटम येऊ शकते चांगल्या प्रकारे. असे मार्केटचे आत्ता तरी टॅम्पलेट दिसत आहेत. उद्या बघू उद्या कुठे गॅप डाऊन होतंय किंवा गॅप अप होतंय त्याच्यावरती गोष्टी ठरतील. गॅप अप गॅप डाऊनला थोडेसे परत टॅम्पलेट्स बदलत राहतात. तुम्हाला परत सांगतो सपोज मार्केट गॅप डाऊन झालं तर लगेच इथे गॅप डाऊन झाल्या झाल्या अप साईडला किंवा डाऊन साईडला जाऊ नका. मार्केटमध्ये प्रत्येक प्राइस ॲक्शन उद्या बघावी लागेल. ओके. हा निफ्टीचा व्ह्यू आहे मित्रांनो. आपण थोडंसं बघूया बाकी पेअरमध्ये काय चाललंय. मी तुम्हाला गोल्डमध्ये परवा सांगितलं होतं की गोल्डचा जो आपला एक सपोर्ट मी दिला होता तो तोडलं होतं गोल्डने. आणि गोल्ड तुम्हाला मी सांगितलं होतं या सपोर्ट लेवल रेसिस्टन्स लेवलपर्यंत जाईल. गोल्ड कमीत कमी 34,020च्या घरात जाईल. गोल्डने आपलं टार्गेट अचीव केलं नाही. आता इथून पुन्हा प्राइस ॲक्शन गोल्डमध्ये चेक करावी लागेल की हा जर हर्डल वरती गोल्डने तोडलं तर गोल्ड परत लाईफ टाईम हायला जाईल. हा लास्ट हर्डल आहे गोल्डसाठी. या गोल्डची लेवल आहे 3435. ही जर गोल्ड जर क्रॉस करते इथे कुठल्याही प्रकारची प्राइस ॲक्शन गोल्ड जर बनवत नाही आहे डाऊन साईडला तर मात्र गोल्ड परत लाईफ टाईम हायला जाईल. 3452 पर्यंत जाऊ शकेल गोल्ड. त्यामुळे आता इथे लगेच तुम्ही कुठलाही ट्रेड घेऊ नका कारण का इथे एक रेसिस्टन्स आहे. त्या रेसिस्टन्सवर जर छोट्या टाइम फ्रेममध्ये प्राइस ॲक्शन दिसते चांगल्या प्रकारची. तुम्हाला जर ती प्राइस ॲक्शन माहीत नसेल तर शांत राहा. उगाच कुठेतरी ट्रेड करायला जाऊ नका. आणि रिअल मनी तर बिलकुल लावू नका. माझं स्वतःचं असं सजेशन आहे रिअल मनी लावू नका. हां तुम्ही एज्युकेशन पर्पज करायला जा. तर ही गोल्डची एक लास्ट लेवल आहे. गोल्ड इथून तुम्हाला काय करताना दिसेल. जर इथून व्यवस्थित प्राइस ॲक्शन बनवलं नाही तर गोल्ड इथून 3434 पासून 3451 पर्यंत जाताना दिसेल. हे एक रेसिस्टन्स आहे. दुसरा गोल्ड जर इथून खाली आलं तर मार्केटमध्ये पहिलंच हर्डल आहे गोल्डसाठी 3361 रुपयाचं. 3361 पासून 3348 पर्यंत एक हर्डल आहे. गोल्ड सध्या ह्या रेंजमध्ये खेळायचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्ही जरा थोडंसं गोल्डवर कॉशियस राहा. आजच्यासाठी गोल्डचा माझा व्ह्यू काही नाही आहे कारण का गोल्ड मी परवा सांगितलं एक लेवल दिली होती मी गोल्डमध्ये. ही लेवल गोल्डने तोडून वरच्या साईडला गेले. त्यामुळे गोल्डमध्ये आत्ता तरी काही व्ह्यू ठेवू नका. गोल्डमध्ये आत्ता बिलकुल व्ह्यू ठेवू नका. नॅचरल गॅसचं मी कालच सांगितलं होतं की नॅचरल गॅसमध्ये एक लेवल होती ही जर लेवल तोडली तर नॅचरल गॅस खालच्या साईडला मूव्ह करू शकतं. मग नॅचरल गॅसमध्ये माझा जो व्ह्यू होता हा 270 आणि 266 पर्यंत आहे. नॅचरल गॅसने ही लेवल जी आहे ही ब्रेक केलं नाही. पण लेवल कधी ब्रेक केल्यानंतर लगेच एंट्री करू नका कारण का हा एक लास्ट सपोर्ट परत नॅचरल गॅसमध्ये बनतोय. छोटासा आहे 276 पासून 274 पर्यंत. आणि आज जर तुम्ही बघायला गेलात तर आज मार्केटमध्ये काही फार मोमेंटम नॅचरल गॅसमध्ये झालेली नाही आहे. त्यामुळे नॅचरल गॅसमध्ये आत्ता तुम्ही हा विषय सोडून द्या कारण का नॅचरल गॅसने ही लेवल आत्ता तोडली आहे. कुठली लेवल तोडल्यानंतर लगेचच खालच्या दिशेला किंवा वरच्या दिशेला एंट्री करू नका. त्याला एका लेवलपर्यंत येऊ दे. आता मी तुम्हाला नॅचरल गॅसमध्ये सांगेन जर नॅचरल गॅस परत तुम्हाला ह्या लेवलला जर परत मिळतोय तर ह्या लेवलवरनं तुम्ही एक ट्राय करू शकता. इथे जर परत प्राइस ॲक्शन छोटीशी कुठली बनते तर मार्केट हे टॅम्पलेट्स परत बनवू शकेल. तर तुम्ही नॅचरल गॅसमध्ये आत्ता आधी इथे एंट्री करण्यात काही पॉईंट नाही कारण का स्टॉप लॉस खूप मोठा होतोय. त्यामुळे नॅचरल गॅसमध्ये तुम्ही वरची लेवल जर आली तर वाट बघा नाहीतर नॅचरल गॅस खालच्या साईडला फॉल करेल. ओके. त्याच्यानंतर आपण क्रूड ऑइलमध्ये बघूया. मी क्रूड ऑइलमध्ये व्ह्यू दिला होता की क्रूड ऑइल बघू कुठे आला. अरे वा 5625. मी क्रूड ऑइलमध्ये चांगला व्ह्यू दिला होता तुम्हाला परवाच्या दिवशी कालच दिला होता की क्रूड ऑइल मला खालच्या साईडला डंप करताना दिसेल. फक्त हे एक सपोर्ट लेवल आहे. ह्या सपोर्ट लेवलला जर क्रॉस करतोय क्रूड ऑइल तर क्रूड ऑइल तिथून खालच्या साईडला येईल. क्रूड ऑइलचा माझा व्ह्यू होता 5500च्या आसपास. हा एक सपोर्ट लेवल मी परवाच्या दिवशी दिला होता. तिथून एक चांगला मार्केटने मूव्ह दिलं. काल मी हा एक रेसिस्टन्स दिला होता मी आणि सांगितलं होतं याच्यावरनं जर काही फार काही मोमेंटम नाही झाली तर मार्केट क्रूड ऑइल खालच्या दिशेला येईल. तर इथे बघा हे व्ह्यू देताना एक कॅन्डल जराशी वरच्या साईडला बनली होती पण आज मार्केट डायरेक्ट ओपनच झालंय गॅप डाऊन. त्यामुळे क्रूड ऑइलला गॅप डाऊन झाल्यामुळे आता मला वाटत नाही की क्रूड ऑइल हा जो सपोर्ट आहे ह्याला काही रिस्पेक्ट देईल. मग क्रूड ऑइल खालच्या साईडला सरकायला पाहिजे. कमीत कमी क्रूड ऑइलचं जे टार्गेट असेल हे 5528 रुपये असेल.
पण सगळे हे जे पेअर आहेत मित्रांनो, हे इंटरनॅशनली चालतात. लगेच तुम्हाला मी सांगितलं 5,581 म्हणून तुम्ही घेऊ नका. कारण का इथे तुम्हाला प्राइस ॲक्शन बघावी लागते. आता हे सगळ्या टाईम फ्रेम मी 4 तासाचे सांगतोय. 4 तासामध्ये जर तुम्ही 15 मिनिटं गेलात, तर जेव्हा तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी हे जे ट्रेड करता, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या राहतात. जेव्हा तुम्ही क्रूड ऑइलमध्ये जेव्हा ट्रेड करतात, तेव्हा क्रूड ऑइलच्या ज्या गोष्टी आहेत त्या टोटली डिफरंट आहेत. हे ट्रेड करायचं जे स्किल आहे हे सुद्धा डिफरंट आहे. तुम्ही क्रूड ऑइलमध्ये लगेच ट्रेड करायला गेलात, बाबा मी इथून घेतो, तर आता क्रूड ऑइलने हा जर सपोर्ट तोडलाय तर इथून तुम्ही लगेच एंट्री करू नका. कारण का क्रूड ऑइल तुम्हाला आता बघा, ही कॅन्डल जेव्हा ह्याला ब्रेक केला तेव्हा हा एक सपोर्ट बनला होता व्यवस्थित पद्धतीचा. या सपोर्टला टेकून मार्केट पुन्हा खाली आलंय. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जातात, की तुम्हाला परफेक्ट एंट्री एक्झिट कुठे करायची आहे. कारण का एक लक्षात ठेवा, एंट्री करणं सोपं आहे. तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये एंट्री केली तर सोपं आहे. पण त्याचा स्टॉप लॉस कुठे लावायचा, त्याचा आपल्याला मॅक्सिमम पेन कुठे होईल, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मग तुम्हाला एंट्री घ्यावी लागते. आता जर तुम्ही क्रूड ऑइलमध्ये बघितलं तर हा जर टेम्पलेट बनला असता तर मी तुम्हाला इथे कुठेतरी एंट्री घ्यायला सांगितली असती, की एक पॉझिटिव्ह लेवल होती. या लेवलवरनं तुम्ही डाऊन साईडला एंट्री घेतली असती. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगमध्ये येतात. उगाचच माझा व्ह्यू बघताय आणि इथे सर रेसिस्टन्स आहे म्हणून मी ह्याला टेकला म्हणून मी खाली घेतलं, हा एक सपोर्ट आहे ह्याला टेकला म्हणून मी वर घेतलं, तर असं नाही होत. आता हा जर रेसिस्टंट आहे म्हणून तुम्ही जर ट्रेड घेतला असता तर इथून मार्केट वरती गेलं, परत तुमचा हा स्टॉप लॉस आहे बघा, इथे रेसिस्टन्स आहे म्हणून तुम्ही इथे जर ट्रेड घेतला असता तर इथून मार्केट थोडंसं वर घेतलं, परत तुमचा स्टॉप लॉस हिट केलं आणि परत वरच्या साईडला गेलं. वरच्या साईडला गेल्यावर परत मार्केटने एक डाऊनफॉल दिलं नाही. म्हणजे मार्केट तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रॅप करत असतं. तुम्हाला जर लेवल्सवरती ट्रेड करता येत नसेल, लेवल्सच्या प्राइस ॲक्शन माहीत नसेल, तर शांत राहा. उगाचच काहीतरी करायला जाऊ नका. हां, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एज्युकेशन पर्पज वॉच करू शकता. एज्युकेशन पर्पज वॉच करा. तुम्हाला आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये जर एंटर करायचं असेल तर एंटर करा. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी माझ्या कोर्समधून शिकू शकता. मी तुम्हाला शिकवू शकतो. हां, पण कोण जर रातोरात श्रीमंत बनायला येणार असेल तर माझ्या कोर्सला अजिबात येऊ नका. माझा कोर्स अशा लोकांसाठी आहे जे एज्युकेशन पर्पज ज्ञान वाढवण्यासाठी शिकणार आहेत. अशा लोकांसाठी बिलकुल नाही आहे, की ज्यांना माझा कोर्स जॉइन केल्यानंतर रोज टिप्स हवे आहेत, रोज फॉर्म्युले हवेत आणि करोड रुपये त्यांना माझ्या कोर्समधून जिंकले. सॉरी मित्रांनो, असा कुठलाही कोर्स या जगात अवेलेबल नाही आहे. जो कोर्स घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतील. हां, तुम्ही शिकल्यानंतर, तुम्ही समजून घेतल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला वर्क करताना दिसतील. तुमचा जो काही मोटिव्ह आहे कोर्समध्ये यायचा, तो 100% पूर्ण होईल. पण त्या गोष्टी समजायला, त्या गोष्टी कळायला, कोर्समध्ये शिकवलेले कंटेंट कळायला, कोर्समध्ये शिकवलेले कंटेंट रिअलमध्ये ॲप्लाय करायला एक सायकॉलॉजी डेव्हलप व्हायला लागते. ती सायकॉलॉजी अशीच डेव्हलप होत नाही. ती सायकॉलॉजी एक्सपिरियन्सने डेव्हलप होते. मी असं म्हणत नाही, की मी तुम्हाला शिकवतोय ते काही चुकीचं असेल. जे मी शिकवतोय ते सत्यामध्ये उतरताना दिसेल. पण ते उतरताना सुद्धा ते समजायला कसं आहे, मार्केट संपून गेल्यानंतर ॲनालिसिस करणं सोपं आहे. आज मार्केट संपून गेलं ना, मी तुम्हाला अरे वाह! मी काय सांगितलं होतं इथून डाऊन येणार. आलं की नाही डाऊन हे सांगणं सोपं आहे. तू रिअलमध्ये ट्रेड करून दाखव ना दादा. आम्ही रिअलमध्ये ट्रेड करून दाखवतोय. मी जर काल तुम्हाला ही लेवल दिली होती, कालचा व्हिडिओ तुम्ही उचलून बघा. मी लेवल दिली होती ही. या लेवलवरनं मार्केट रिजेक्ट झाल्या-झाल्या आपण रिअलमध्ये ट्रेड केलेला आहे. मी परवा तुम्हाला ही लेवल दिली होती. इथून मार्केट अपसाईडला जाणार आहे. इथे रिअलमध्ये ट्रेड करून दाखवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, की जर कोण पुटमध्ये असेल, तर पुटमधून निघून जा. आता पुटचं प्रॉफिट बंद करून टाका. बास झालं. हे मी रिअलमध्ये सांगितलेलं आहे. त्याचे ट्रेड करून दाखवलेले आहेत. माझे जुने व्हिडिओ जाऊन जरा उचलून बघा. हे का सांगतोय मी? कारण का नुसतं YouTubeवर येऊन तडतड, 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 तडतड बोलणं याला काही अर्थ नाही. तुम्ही नुसते YouTubeवर येऊन काही बोलत असाल तर त्याला काही अर्थ नाही. रिअलमध्ये जे काही चालू आहे, त्या गोष्टींचं ॲनालिसिस करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण का रिअलमध्ये ज्या गोष्टी घडत असतात, त्या तुम्ही जर ॲक्टिव्ह करून दाखवत आहे, तुमच्या लाईव्ह सेशनमध्ये जर दाखवत आहे, तर ते गोष्टी वेगळ्या आहेत. मी तुम्हाला फक्त येऊन सांगणार ही लेवल, ही लेवल आणि मग मी तुम्हाला सांगणार उद्या बघा मी ही लेवल सांगितली ती वर्क केली, ही लेवल सांगितली ती वर्क केली, याला काही अर्थ नाही. म्हणून मी रोज 2 व्हिडिओ पाठवत असतो. कधी शक्य होत नाही, कधी घरात लाईट नसेल किंवा कधी काही रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम झाला किंवा कधी काही प्रॉब्लेम झाला तर नाही पाठवत. माझा लॉस झालेला व्हिडिओ पण मी पाठवतो, प्रॉफिट झालेले व्हिडिओ पण पाठवतो, कॉस्ट टू कॉस्ट निघून गेलेले पण व्हिडिओ पाठवतो. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये जा. ए टू झेड सगळे व्हिडिओ जवळपास मागच्या 15-20 दिवसापासूनचे सगळे पडलेले आहेत. सगळे व्हिडिओ उचला आणि बघायला सुरुवात करा.
मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळेल, की आपण फक्त प्रॉफिट दाखवतो असं नाही, लॉस झालेले पण व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये ते दाखवतो. कॉस्ट टू कॉस्ट निघालेले व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत. ते पण आपण सगळे तुम्हाला दाखवतो. मी कोणी मास्टर किंवा एक्सपर्ट माणूस याच्यातला नाहीये. हां, मी जे काही शिकलोय ते प्रॅक्टिकली मी यूज करतोय. ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही या सगळ्या गोष्टी एज्युकेशन पर्पज घ्या. मी कुठलाही सेबी रजिस्टर्ड एनालिसिस नाहीये. तुम्हाला जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, काही करायचं असेल, तर तुमच्या सेबी रजिस्टर्ड एनालिसिसला विचारा. त्याचा येस सिग्नल आला तर तुम्ही करा. हां, पण तुम्हाला शिकायला यायचं असेल, तुम्हाला समजून घ्यायला यायचं असेल, तरच माझ्या क्लासमध्ये तुम्ही जॉईंट व्हा. अन्यथा येऊ नका. कारण का मला 2-4 उदाहरणं जरा थोडीशी खराब निघाली, की ते आल्या-आल्या त्यांना लगेच दुसऱ्या दिवशीपासून प्रॉफिट पाहिजे. अरे राजा शिकलाच नाहीस काय? म्हणजे पहिलीमध्ये आला, आ, ई काढायला शिकला आणि 10वीचा पेपर द्यायचा असं होत नाही राजानो. सगळ्या गोष्टी शिकून, समजून घेऊन सगळ्या करायला लागतात. तर कृपा करून माझ्या क्लासमध्ये येणारे किंवा आता मी हा व्हिडिओ टाकतोय ते सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. कृपया माझ्या क्लासमध्ये येणारे किंवा ज्यांना कोणाला जॉईन करायचं त्यांनी एवढंच समजून घ्या, की जर माझ्या क्लासमध्ये यायचं असेल, तर शिकायलासाठी यायचं असेल, समजून घ्यायला यायचं असेल, तरच या, नाहीतर येऊ नका. माझा हा बिझनेस नाहीये. परत सांगतो. हां, पण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजणार नाही असं होणार नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजायला लागतील. तुम्हाला सगळ्या गोष्टी मार्केट कसं वर्क करतं ते दिसायला लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील, पण त्याला थोडासा वेळ जाईल. ओके. तर माझा आजचा व्ह्यू हाच आहे मित्रांनो. निफ्टीमध्ये कॉशियस राहा. इथे 25,196, 25,194च्या वरती जात नाही तिथपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये अप साईडला मोमेंटमसाठी विचार करू नका. डाऊन साईडला ही एक लेवल आहे 25,000ची. 25,000 जिथपर्यंत खाली क्रॉस करत नाही, अगदी 24,986 जिथपर्यंत क्रॉस करत नाही तिथपर्यंत थोडासा मार्केटमध्ये व्ह्यू असा आहे, की मार्केट साईडवेज होऊ शकतं. तर जिथपर्यंत मार्केट साईडवेज आहे तिथपर्यंत ट्रेडिंग करताना एकदम शांत राहा. कारण का मार्केटमध्ये प्रीमियम डिके भयानक पद्धतीने आता उद्यापासून होतील. मार्केटमध्ये न्यूज सेशन्स चालू आहेत. त्यामुळे अप्स अँड डाऊन्स फार फास्ट पद्धतीने होतील. कृपया जर कोण रिअल मनी लावून पैसे करत असेल तर स्टॉप लॉस आपला स्वतःहून मेंटेन करा. ओके. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच क्लोज करतोय. तुम्हाला इंडिव्हिज्युअल काही जर टिप्स आणि बाकी काही गोष्टी जर हव्या असतील, कुठल्याही स्टॉकच्या लेवल्स वगैरे पाहिजे असतील, तर माझ्या मोबाईल नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलं तर मी देऊ शकेन. फ्रीमध्ये देईन. त्याच्यासाठी कुठलीही कॉस्ट नाही आहे. पण एज्युकेशन पर्पजसाठी देईन. त्याच्यामध्ये तुम्ही कुठली इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ती जबाबदारी तुमची आहे, माझी जबाबदारी नाही आहे. दुसरी गोष्ट, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन ऑन करा आणि शेअर करा कृपा करून. ओके. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.